मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील गावांचा आढावा, सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यावर भर। पुण्यात बसेसची संख्या 6,000 पर्यंत वाढवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बीडच्या शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भातील एसआयटी स्थापन, जिल्ह्यातील शिक्षण भरती घोटाळ्याची होणार चौकशी। 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार। राज्यात कृत्रिम वाळू धोरण येणार, सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूने होणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। वाशिममध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडून अरेरावीत महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावलाय। मोबाईल हिसकावतानाचा व्हिडिओ व्हायरल। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीत भिंत कोसळली, हिरो शोरूमच्या इमारतीची भिंत कोसळली। घटनेत 3 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। पावसाचं पाणी मुरल्यानं भिंत कोसळल्याचा अंदाज। पुण्यात सासरच्या मंडळींकडून अघोरी पूजा, हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार, विवाहित महिलेसोबतचे अघोरी कृत्य, पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ, पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिकाला शिवीगाळ। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोने उडवले, नाशिक जिल्ह्यातील सोग्रस फाट्यावरील घटना। अपघातात खरतर एकाचा मृत्यू तर 10 ते 12 जण गंभीर जखमी। गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर अमरावतीमधील संगीत कलाकारांची फसवणूक। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून देतो असं सांगत कलाकारांकडून उकळले 12 लाख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।